जर त्यांना काही पैसे कमी पडले तर त्यांची मैत्रीण आहे सुजाता, त्यांना म्हणतील मॅडम मला तुम्ही 2,000 रुपये द्या, पुढच्या महिन्यात तुम्हाला परत देईन. ही पद्मा कांबळे असू द्या, मिस्टर कांबळे असू द्या, किंवा तुमच्या आमच्या सगळ्यांची अवस्था अशी आहे आपल्या घरच्या बजेटची. देशाचं बजेट असं नसतं. देशाचं बजेट तयार करताना पहिल्यांदा खर्चाचा आकडा मांडला जातो की माझ्या देशामध्ये 140 कोटी लोक आहेत. या 140 कोटी लोकांपैकी गृहीत धरा की 1.5 कोटी लोकांना घरं नाही, तर मला त्यातल्या 25 लाख लोकांना घरं बांधायचे, तर त्यासाठी काय खर्च येईल? अमुक. माझ्या देशामधल्या एक गृहीत धरा की 70 लाख लोकांना मला त्यांच्याकडे रस्तेच नाही त्यांच्या गावामध्ये, त्यासाठी काय खर्च येईल? अमुक अमुक. तर देशाचं बजेट तयार करताना पहिल्यांदा खर्चाचा आकडा काढला जातो आणि मग हा खर्चाचा आकडा भरण्यासाठी कोणाकोणावरती टॅक्स लावायचा याचा विचार केला जातो. म्हणजे लक्षात घ्या, याचा अर्थ असा की देशाचं बजेट हे ओपन एंडिंग असू शकतं, कितीही मोठं असू शकतं देशाचं बजेट. त्यामुळं जर आपल्या देशाच्या खऱ्या गरजा लक्षामध्ये घेतल्या तर तुमच्या देशाचं बजेट खूप खूप मोठं होऊ शकतं. आणि फक्त सरकारकडे प्रश्न एवढा असतो की हे पैसे जमा करण्यासाठी टॅक्स कुठे लावायचे. उदाहरणार्थ आता शेअर मार्केट आहे, शेअर मार्केटवर टॅक्स नाही, सरकार ते लावू शकते. एवढी तिथे कोट्यावधीची लढत असते, त्याच्यावर टॅक्स लावतो. जीएसटी वाढवतात, तिथे टॅक्स का लावत नाही. किंवा हे जे अतिश्रीमंत लोक आहेत त्यांच्या एक इनहेरंट टॅक्स म्हणून असतो की त्यांच्या एका पिढीची संपत्ती दुसऱ्या पिढीकडे जाताना वाचलं असेल ना की तुमचा हा जो मूर्ती आहे नारायण मूर्ती, त्याच्या नातवाला त्याने 3 कोटीचे शेअर देऊन टाकले इन्फोसिस कंपनीचे भेट म्हणून वाढदिवसाला. त्या नातवाचं वय काही वर्षाचं पण नसतं. तर हा जो काही इनहेरिटन्स टॅक्स आहे तो टॅक्स लावला जात नाही. जर तो लावला तर जे काही अतिश्रीमंत लोक आहेत त्यांच्यावरती पैसा लावून टॅक्स लावून तो पैसा तुमच्या विकासासाठी वापरला जातो. आपल्या देशातून जसं मी आता म्हटलं की पद्मा कांबळे मॅडम कर्ज काढतात, तसं देश देखील कर्ज काढतो. आणि किती कर्ज काढतो? आकडा असा आहे की मागच्या 2014 पर्यंत 55 लाख कोटीचं कर्ज देशाने काढलं होतं स्वातंत्र्यापासून 1914 पर्यंत, म्हणजे 60-65 वर्षांमध्ये. आणि आता तो आकडा 225 लाख कोटीच्या वरती गेलेला आहे मागच्या 10 वर्षांमध्ये. म्हणजे 75 वर्षात 55 लाख कोटीचं कर्ज काढलेलं आहे आणि 10 वर्षात तो आकडा तो 225 लाख कोटीच्या पुढे, म्हणजे 150 लाख कोटी रुपये कर्ज काढले मागच्या 10 वर्षांमध्ये. आणि त्याचं व्याज म्हणून तुमच्या बजेटचा या वर्षीच्या बजेटमध्ये 25% निधी एकूण बजेटच्या म्हणजे 12 लाख कोटी रुपये फक्त व्याज म्हणून जाणार आहे. हेच 12 लाख कोटी जर शिक्षणासाठी वापरले असतील, आरोग्यासाठी वापरले असतील, तर कविता रावत म्हणा किंवा तनिषा भिसे म्हणा, त्यांचं या ज्या गोष्टी आहेत याच्याकडे आपण फार सजगपणे बघण्याची गरज आहे. लक्षात घ्या, तुम्ही म्हणजे 17व्या-18व्या शतकातील बलुतेदारी करणारे गावचा बाहेरचे लोक नाही आहात. तुम्हाला लिहिता येतं, वाचता येतं, विचार व्यक्त करता येतात, समजतं, पुस्तकं वाचता, तुम्ही चर्चा करता, तुम्ही आता एक सुशिक्षित नागरिक. त्यामुळे हे जे आकडे आहेत, हा जो बजेट आहे त्याचा काय अर्थ आहे हे सगळं समजून घ्या. हे सगळं समजून घ्या. हे जर तुम्ही आज समजून घेतलं तर उद्या तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित आहे. एवढाच विचार करा. या पहिल्या सत्रामध्ये सगळे वक्ते आले, त्यांनी आपले विचार मांडले आणि आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार. दुसरं आणि तिसरं सत्र खूप महत्वाचं आहे. फक्त 2-3 मिनिटे घेतो आपले की आतापर्यंत असं म्हटलं जातं माननीय आशाताई की आमच्या समाजाचे नेते कधी एका मंचावर येतात, पण भारतीय
साधन संपत्ती परिषदेने या खुल्या आंबेडकरवादी पक्षांना या मंचावरती आणलेले एकत्र बजेट आणि पहिल्यांदा तुमचं हे ट्रेनिंग होणार आहे. उद्घाटन सत्र आणि दुसरं सत्र बजेटचे सगळे आयाम तुम्ही समजून घेणार आहात आणि हे आयाम समजल्यानंतर हे जे राजकीय पक्ष आहेत मग तुमचे असतील किंवा बाकीचे असतील ते तुम्हाला काय सांगतात, त्यात खरं किती खोटं किती हे तुम्हाला समजायला हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या पक्षांना तुम्ही कधी असं ऐकलंय का की बजेट जाहीर झालेलं आहे आणि खुल्या आंबेडकरवादी पक्षाचा एखादा नेता यावर्षी बाळासाहेब आंबेडकर बोलले, त्या बजेटवरती बोलले आमचा तुम्हाला एवढा पैसा मिळाला पाहिजे होता, तो नाही मिळाला, कुठे गेला पैसा, हे आमच्यावर अन्याय झाला, असं ऐकले कधी तुम्ही? नाही. तुम्हालाच माहित नाही बजेट तुम्हाला कळलं. तुम्हाला तुम्ही कोणत्या राजकीय पक्षामध्ये असाल, भारतीय संविधानाने तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही अगदी भाजपचे असलात तरी मला काही व्यक्तिगत असं काही अडचण नाही, घटनेने अधिकार दिला. पण हे समजून घ्या की जरी समजा तो माझ्या पक्षाचा असला तरी माझ्यासाठी बजेटमध्ये काय आहे यासाठी माझा पक्ष भरतो का? माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी, माझ्या आईवडिलांच्या आरोग्यासाठी, उद्या मी आजारी पडलो तर माझ्या आरोग्यासाठी, माझ्या मुलांच्या रोजगारासाठी जो पक्ष भांडत असेल आणि माझा पक्ष भांडत असेल तर त्या पक्षाला मी जाब विचारतो, तुम्ही विचारू शकता जाब तुमचा पक्ष. हे सगळं त्यासाठी झालेलं आहे. हा सगळा मोठा एक्सरसाइज आहे, समजून घ्या. आज जर चांगला समजून घेतला उद्याची पावलं आपली अधिक दमदार. खूप खूप धन्यवाद. कृपया आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. 30 मिनिटांनंतर आपण पुन्हा बसणार आहोत. आपल्याला अजून एवढे विषय